नमस्कार सर्व डोंगर भटक्या मित्रांनो. आज डोंगरी क्रीडा चॅनलवर आपण जरा सह्याद्रीतनं बाहेर पडून हिमालयात भटकंती करायला जाऊयात. आज एका खूप वेगळ्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आणि ती चर्चा करायला आपला सगळ्यांचा डोंगरातला मित्र राजेश गाडगीळ इथे आलेला आहे. राजेश, धन्यवाद. डोंगरी क्रीडा चॅनलला साठी तुझा वेळ दिल्याबद्दल एकतर फॉर्मल आभार. आपल्यातले बहुतेक जण राजेश बरोबर कधीतरी डोंगरात गेलेले असतील. अनेकांनी त्याला कुठेतरी स्टेजवर पाहिलं असेल, कुठल्या तरी कार्यक्रमात पाहिलं असेल, कुठल्या तरी व्हिडिओत पाहिलं असेल. पण जे लोक त्याला तितकं ओळखत नसतील, काही नवीन सदस्य आपल्या बरोबर असतील, त्यांच्यासाठी सांगतो की राजेशनी हिमालयात पहिल्यांदा पाऊल ठेवलं 1983 साली. पहिली मोहीम म्हणजे एक्सपिडिशन, कुठल्या तरी शिखरावरती चढाई, ही पहिली मोहीम त्यांनी केली 1988 साली. बरोबर आहे. त्याचा हिमालयातला बायोडेटा एवढा लांब आहे की मला लक्षात ठेवावा लागतो. आणि 1988 पासून आत्तापर्यंत 2024 पर्यंत त्याच्या हिमालयामध्ये 39 वेगवेगळ्या मोहिमा झालेल्या आहेत. एक विशेष गोष्ट सांगायची अशी की याच्यातल्या अनेक मोहिमा त्यांनी अशा परिसरात केल्या आहेत की जिथे आजवर माणसाचं कुठे पाऊलच पडलेलं नव्हतं. अनएक्सप्लोर्ड व्हॅली, अशा ठिकाणी जाऊन नवीन नवीन शिखरं, अर्थातच अशी शिखरं की ज्यांना नावच दिलेलं नाही आहे. त्यामुळे त्याच्या अनेक शिखरं जी त्यांनी क्लाइंब केली आहेत त्यांना नुसते नंबर आहेत 6248, म्हणजे त्यांची उंची. याच्याशिवाय महा ॲडव्हेंचर काउन्सिलमध्ये तो आमचा सहकारी तर आहेच, एक डायरेक्टर आहे. हिमालयन क्लबचं हिमालयन जर्नल या अतिशय प्रतिष्ठित जे नियतकालिक आहे त्याच्या संपादकीय मंडळाचा तो जवळजवळ 14 वर्ष सहभागी होता आणि प्रमुख संपादक 4 वर्ष होता. मला वाटतं राजेश एवढी ओळख पुरे. मला वाटतं हीच ओळख माझी जास्ती झालेली आहे. याचं कारण असं की हे काही कुठचीच गोष्ट याच्यातली ठरवून केलेली नाही, होत गेली. नशिबाचा भाग तर होताच, कुटुंबाची साथ होती आणि त्याच्याहूनही मला असं वाटतं की ती एकदा ओढ लागली माणसाला हिमालयाची की चैन पडू देत नाही, असं थोडंसं झालं ते मात्र आणि त्याच्यामुळे ते चालूच राहील. तर राजेश, हिमालयातल्या मोहिमांबद्दल आज आपल्याला गप्पा मारायच्या. आपण पटकन मला तू जरा इतिहासात बुडी मार, असं मी सांगेन की आपल्याकडे सह्याद्री किल्ले आहेत, मग सागरी दुर्ग आहेत, डोंगरी दुर्ग आहेत, गुहा आहेत, लेणी आहेत आणि सह्याद्रीत तर भटकंती लोक करतच आहेत. हिमालयात आणि फक्त ज्याला आपण पदभ्रमण किंवा ट्रेक म्हणतो तसं नाही, पण एखाद्या शिखरावरती मोहीम, ही कल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा कधी आली? खरं सांगायचं तर ही कल्पना आपल्या भारतातच आली ती ब्रिटिशांमार्फत. कारण मुळात गिर्यारोहण हा आपला खेळ नाही किंवा ती आपला साहस प्रकार आपला नाही आहे. तो जसं क्रिकेट हा आपण ब्रिटिशांकडनं दत्तक घेतलेला आहे, तसं गिर्यारोहणसुद्धा आपण ब्रिटिशांकडनं दत्तक घेतलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मला थोडंसं असंही म्हणायचं आहे की अगदी आपण खूप जास्तीच्या काळात जर गेलो तर त्यावेळेला पदभ्रमणसुद्धा अतिशय दुर्गम होतं. आजच्यासारख्या वाटा नव्हत्या हिमालयात किंवा सोयी नव्हत्या त्या काळात. म्हणजे आदिशंकराचार्यासारख्या माणसाने, म्हणजे आजपासून जवळजवळ 1500 वर्ष आधी त्यांनी गंगोत्री यमुनोत्रीसारखी 4 धाम स्थापन केली. एवढंच नाही तर पलीकडे तिबेटमध्ये जाऊन कैलास आणि मानसरोवर सारख्या यात्राची सुरुवात, तिथे देवळांची स्थापना, हे सगळं त्या माणसाने त्या काळी कसं केलं असेल याचा आज मी जर विचार केला तर त्याच्यापेक्षा हिमालयातली शिखर चढाई मोहीम मला कदाचित आत्ता जास्त सोपी वाटते. आणि त्याच्यानंतर मधल्या काळात एक अंधार आहे, आपल्याला फारसं जर डॉक्युमेंटेशन नाही. अर्थात हजारो वर्ष भारतीय हिमालयात या यात्रांसाठी जात आहेतच आणि आपला थोडासा दृष्टिकोन परकीयांपेक्षा वेगळा असा आहे की पाश्चिमात्यांकडे डोंगर हे भूताखेतांची स्थानं म्हणून ओळखले जायचे आणि म्हणून डोंगर चढायची भीती असायची लोकांच्या मनात. जवळजवळ 16व्या शतकापर्यंत शिखर चढणं असं आल्प्समध्ये सुद्धा झालेलं नव्हतं. आणि त्याच्या उलट भारतीय मनोवृत्ती अशी आहे की आपण हिमालयाला देवतांची भूमी म्हणतो आणि त्यामुळे एखाद्या देवाच्या दर्शनाला जावं त्या श्रद्धेने आणि भावनेने आपण हिमालयात जात असतो. आणि अशाच पद्धतीने त्यामुळे शिखरं ही देवांची वसती स्थानं आहेत. आपण जाऊन त्यांना काय अपवित्र करू नये अशी कुठेतरी भावना असल्यामुळे असेल कदाचित, तर आपण शिखराच्या पायथ्यापर्यंत जाऊन परत येतो. म्हणजे जरी आज आपण आपल्या बेस कॅम्प्सच्या जागांची नावं बघितली, विशेषतः उत्तराखंडमधल्या, तर गंगोत्रीच्या पुढे तपोवन, नंदनवन अशी जी सगळी नावं आहेत ना, तर ही कुठेतरी त्या ऋषीमुनी जप करण्याच्या जागा आणि अशा पद्धतीने ओळखली जातात. आणि
खेळ म्हणजे साहसी क्रीडा प्रकार म्हणून जर आपण याच्याकडे बघितलं तर साधारण ब्रिटिशांचं राज्य इथे प्रस्थापित झाल्यानंतर म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला तोपर्यंत आल्प्समध्ये गिर्यारोहण हे प्रस्थापित झालेलं होतं आणि ब्रिटिशांना ते त्यांचं बेट सोडून इतरत्र फिरायची आवड असल्यामुळे म्हणा तर त्या आल्प्समध्ये बऱ्यापैकी क्लाइम्बिंग करायचे त्याही काळी आणि त्यांच्यातली जी लोक इथे भारतात आली ते अर्थातच त्यातली काही लोक हिमालयाच्या परिसरात त्यांची नेमणुका झालेल्या होत्या. तिथल्या राजांचे काय सल्लागार असतील, वकील असतील किंवा तिथले जे काय त्यांची फौजेची ठाणी होती त्याचे अधिकारी असतील, ब्रिटिश सैनिक अधिकारी. सैनिक मुख्य म्हणजे त्यांना मिलिटरी बॅकग्राऊंड असायचीच प्रत्येकाला जवळपास किंवा वैद्यकीय बॅकग्राऊंड तरी असायची. तर या सगळ्यातनं त्यांनी हिमालयातल्या वेगवेगळ्या भागात जायला सुरुवात केली. मग अर्थातच हिमशिखरांचं आकर्षण जो ती बघतो त्या प्रत्येकाला वाटतं, मग तिथे जाऊन चढावं असं वाटतं. तर साधारण त्रिशूल मोहिमेत त्या काळच्या भारताच्या गिर्यारोहणाची सुरुवात झाली असं म्हणतात, म्हणजे ब्रिटिशांनी केली असं म्हणतात. आणि त्याच त्रिशूल शिखर 7,000 मीटरपेक्षा उंच आहे. तर गुरुदयाल सिंग यांनी 1962-60 साली ते पहिल्यांदा भारतीय लोकांनी चढलेलं मोठं शिखर म्हणून ते भारतात प्रस्थापित झालं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर त्याच्यानंतरच थोडक्या काळात गिरीविहारने चांदेकर सरांच्या नेतृत्वाखाली हनुमान मोहीम नेली होती. ती मला वाटतं महाराष्ट्रातनं ऑर्गनाइज्ड या प्रकारे केलेली पहिली मोहीम आहे. म्हणजे त्याही आधी महाराष्ट्रातली लोक पण महाराष्ट्रात स्थायिक झालेली लोक म्हणून त्यात पारशी असतील, अँग्लो इंडियन असतील, ती लोक जात होती एकटे दुकटे दुसऱ्या कुठच्या तरी संघाबरोबर. पण महाराष्ट्राचा संघ म्हणजे महाराष्ट्राची टीम जाऊन एखादं शिखर सर करते हे मला वाटतं गिरीवारच्या हनुमान मोहिमेपासून सुरू झालं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर हरीश कापडे यांसारखा माणूस या क्षेत्रात आला आणि त्याने सुरुवातीला इतर गिर्यारोहकांसारखी ज्याला आम्ही रुटीन पिक्स म्हणतो अशा म्हणजे आधी ज्याच्यावर चढाया झाल्या आहेत, मोहिमा झाल्या आहेत, अशी शिखरं चढली. त्यातनं डेव्हलपमेंट स्वतःची करून घेऊन त्यांनी आधुनिक काळात गिर्यारोहणाची मुहूर्तमेढ रोवली असं मी म्हणतो. म्हणजे एक्सप्लोरेटरी एक्सपिडिशन जे असतं त्यांनी सुरुवात केली आपल्यासाठी. म्हणजे आम्ही सगळेच गिर्यारोहक जे आजचे आहोत किंवा कालचेही होतो ते आम्ही सगळेच त्यांचे एका प्रकारे एकलव्य होत म्हणायला हरकत नाही. ते सगळ्यांचेच द्रोणाचार्य आहेत म्हणजे जगभरातल्या गिर्यारोहकांचे. आणि त्याच्या मधल्या काळात ब्रिटिशांनी जो सर्व्हे ऑफ इंडिया या नावाखाली भारताचा ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे चालू केला होता, त्यात हिमालय नकाशे बनवणे. तोपर्यंत भारताचे पद्धतशीर नकाशे बनलेले नव्हते. ते पहिल्यांदा त्या सर्व्हे ऑफ इंडिया मार्फत अशा पद्धतीत त्याच्यात भारतीयांचा खूप मोठा सहभाग होता हिमालयाच्या मॅपिंगमध्ये. आणि रावत ब्रदर्स, कारण त्या काळी तिबेट हे एक वेगळं राष्ट्र होतं आणि तिथे कुणीही परकीय आलेला त्यांना चालत नसे, गोरे लोक तर अजिबात नाहीत. तर मग त्या भागाचं मॅपिंग कसं करायचं तर त्या अडचणीवर यांनी उपाय असा शोधून काढला की भुतिया लोक म्हणजे जी तिबेटमधनं भारतात येऊन स्थायिक झालेली होती, कुमाऊनी, गढवाली वगैरे त्या पद्धतीची, तर त्यांना प्रशिक्षण देऊन ब्रिटिशांनी त्यांना हिमालयाच्या पलीकडे तिबेटमध्ये पाठवलं. आणि त्या लोकांच्या उपकारामुळे खरं सांगायचं तर आत्ता हिमालयाचे जे सगळे अद्ययावत नकाशे आपण बघतोय, म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. 1930 साली बनलेला जो 1:50,000 स्केलचा नकाशा आहे तो आजही आम्ही प्रमाणभूत म्हणून मानतो. आणि अमेरिकन आर्मी असेल किंवा इतर युरोपियन कंट्रीज असतील त्यांनी सॅटेलाईटच्या मदतीने बनवलेल्या नकाशांपेक्षा ह्या नकाशांची अचूकता जास्त आहे. हे खरंच खूप माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे. आणि मला असं वाटतं की या नकाशांचा योग्य वापर केला तर भारतीय गिर्यारोहण कुठच्या कुठे जाऊ शकेल. आपल्या काही दर्शकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगायला पाहिजे, रावत ब्रदर्स राजेश नाव घेतलं, तुम्ही जरूर त्यांची माहिती शोधा. कदाचित राजेश आपण परत एकदा फक्त एक एपिसोड त्यांच्या कामाबद्दल करायला पाहिजे. नक्कीच नैन्सी आणि किशन सिंग हे जे ते दोन भावंड होती ना, चालत आणि अशक्य आहे म्हणजे काम माणसाने करणं. पावलं मोजत त्यांनी सगळी मोजणी केली. आणि पावलं मोजायची कशी तर जपाच्या माळेनी ते पावलं मोजत त्यांनी अख्ख्या डोंगर रांगांचे नकाशे बनवले. पण आपण त्या विषयावरती कदाचित नंतर येऊयात. तर हनुमान शिखर हे आपण म्हणूयात की महाराष्ट्रातल्या हिमालयन गिर्यारोहणाचा श्री गणेशा. बरोबर. त्याच्यानंतर मोहिमा सुरू झाल्या. पुणे, मुंबई, नंतर नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी क्लब सुरू झाले. करेक्ट. आणि माउंटेनरिंग क्लब किंवा ट्रेकिंग क्लब हे साधारणपणे वर्षभर सह्याद्रीमध्ये भटकंती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत हिमालयात एक मोहीम असं एक साधारण स्वरूप सुरू झालं. 80-90चं दशक जर आपण घेतलं, जेव्हा खूप मोहिमा होत होत्या, तेव्हाच्या मोहिमांचं आयोजन कसं व्हायचं. आणि हे मी प्रश्न विचारतोय का तुला, कारण
थोडंसं मुख्य विषय जो आहे की आज हिमालयन मोहिमांचं स्वरूप काय झालंय, पण त्याच्या आधी ही पार्श्वभूमी पण लोकांच्या लक्षात तो यायला बरोबर पाहिजे. आहे. तर 1980-90च्या दशकात नियोजन कसं व्हायचं, तो संघ कसा निवडला जायचा, नेत्याची निवड कशी व्हायची, बाकीचं नियोजन कसं व्हायचं, याबद्दल जरा सांग ना. खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू की गिर्यारोहणाची भरभराट असं जर मी म्हटलं हिमालयातल्या मोहिमांची, तर त्याचा साधारण उदयकाल आहे हा 75च्या सुमारचा आहे. 1975 60च्या दशकापासून ते 75 होईपर्यंत हिमालयात महाराष्ट्रातनं मोहिमा जात होत्या, पण वर्षाला 2 किंवा 3 मोहिमा फार फार तर महाराष्ट्रातनं जात होत्या त्या काळी. 75 नंतर ही संख्या वाढली, हिमालयातलं पदभ्रमण वाढलं आणि हिमालयात जाण्यासाठी उत्तम तयारी करण्याचं ग्राउंड म्हणून सह्याद्री हा आपल्या अंगणपरसात होता. तिथे वर्षभर फिरायची आपल्याला सवय होती. त्याच्यामुळे हिमालयात जायचं ह्या विचाराने लोक सह्याद्रीत प्रॅक्टिस करायला लागले. त्याला एक सिस्टीम यायला लागली की शारीरिक क्षमता वाढवणं, नियोजनाची क्षमता वाढवणं, इथे आठवड्याचे ट्रेक करून त्या पद्धतीने हिमालयातल्या मोहिमांचं प्लॅनिंगमध्ये अजून सुधारणा कशी करता येईल, अन्नावरती संशोधन चालू झालं, साधन सामुग्रीवरती संशोधन चालू झालं. आणि तेव्हा आमच्या सगळ्याच संस्थांची पद्धत होती की नवशिका कोणी आला की त्याने आधी सह्याद्रीत अप्रेंटिसशिप उमेदवारी करायची. करायची आधी. इथे तो साधारणतः व्हॉलंटियर किंवा लीडर या दर्जाला पोचला की मग त्याला हळूहळू हिमालयातल्या पदभ्रमणाकडे ती संस्था घेऊन जायची आणि तिथे तो थोडासा एक्सपर्ट झाला की मग त्याने जाऊन कुठच्या तरी मान्यताप्राप्त संस्थेचा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करायचा. ते झालं की त्याने हिमालयात जाणाऱ्या मोहिमेचा भाग व्हायचं. आणि हे क्लब म्हणजे गिरीविहार, हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्सप्लोरर्स, हे त्या काळातलं की पुण्यातलं गिरीप्रेमी हिमालयन क्लब तर वर्षानुवर्ष हे करतच आलेलं आहे. दरवर्षी महाराष्ट्रातल्या संस्थांतर्फे हिमालयात जात असत आणि ते कल्चर असल्यामुळे की अनुभवी माणसं नेतृत्व करायची, त्यांच्यापेक्षा अनुभवाने थोडी कमी पण ताकदीने जास्ती माणसं लीड क्लाइम्बिंग करायची आणि अगदीच जे अननुभवी असायचे हिमालयातले ते त्यांचे सपोर्ट टीम म्हणून जायचे. कॅम्पला पण सपोर्ट. बेस कॅम्पला आज सपोर्ट टीम मध्ये गेलेला माणूस 5 वर्षांनी लीडर झालेला असायचा मोहिमेचा, प्रोग्रेशन करत एका दमात नव्हे. तर अशा पद्धतीने ते कल्चर पुढच्या पिढीकडे हस्तांतरण करणं हा एक मोठा भाग त्या काळी क्लब मार्फत होत होता. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रकाराला एक शिस्त लागलेली, कारण प्रत्येक क्लबचं एक डिसिप्लिन कल्चर ठरलेलं असतं. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतर होण्याची प्रक्रिया अतिशय सोपी होती, अतिशय सुलभ होती आणि त्याच्यात गॅप्स राहण्याची शक्यता खूप कमी होती. त्यामुळे पहिल्या पिढीतले गिर्यारोहक जेवढे उत्कृष्ट होते त्याच्यापेक्षा टेक्निकली त्याच्या पुढच्या पिढीतले गिर्यारोहक जास्ती सुपिरियर असायचे, कारण त्यांना तो बाकीच्या अनुभवाचा फायदा मिळायचा आणि फक्त तंत्रात वाढ करणं एवढंच त्यांचं काम उरायचं. म्हणजे मला आठवतं आहे की 80च्या चेला सवय. हो नेहमीच. आणि 80च्या दशकाच्या उत्तरार्धात जर आपण बघितलं तर सुलीटॉप सारखी किंवा एकदंत सारखी ही अशासारखी ना अजिंक्य शिखरं चढण्याकडे महाराष्ट्रीयन लोकांचा कल तेव्हा वाढला होता. आणि मला वाटतं आणि मोठी शिखरं कामेट सारखी करणं किंवा माना नॉर्थ करणं ह्यासारख्या मोहिमांकडे लक्ष द्यायला लागलं होतं. शिवलिंग ते सगळं 90चं तू म्हणतोयस ते सतोपन शिवलिंग हे सगळं 90 पण हे 88च्या अलीकडचं सांगतोय की ज्याचा म्हणायचं क्युम्युलेशन पॉईंट म्हणतो किंवा सर्वोच्च बिंदू ही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांनी कधीही स्वप्नात सुद्धा न आणलेली गोष्ट होती की एखाद्या 8000 मीटरपेक्षा उंच शिखरावर आरोहणाचा प्रयत्न करायचा आणि त्यातून या सगळ्या संस्थेच्या लोकांना एकत्र करून कांचनजंगा मोहिमेची आखणी करण्यात आली 88 साली. आणि त्याच्यात 2 महाराष्ट्रीयन गिर्यारोहक 8000 मीटरची जी एक ते सायकोलॉजिकल बॅरियर असते ती तोडण्यात यशस्वी झाले. दुर्दैवाने त्या मोहिमेत शिखर सर होऊ शकलं नाही, पण या दर्जाची चढाई, या उंचीची चढाई आपण करू शकतो हा प्रचंड मोठा आत्मविश्वास त्या मोहिमेने संपूर्ण महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांना दिला असं मी म्हणेन. हा त्या मोहिमेचं सगळ्यात मोठं फलित होतं माझ्या दृष्टीने की त्याचं नियोजन इतकं म्हणजे काय म्हणायचं इतकं खोलात जाऊन करायला लागलेलं होतं, कारण अशा पद्धतीचा प्रयत्न महाराष्ट्रातनं त्या आधी कोणी केलेलाच नव्हता. त्याच्यानंतर यश मिळायला पुढची 10 वर्ष जावी लागली 98 सालापर्यंत. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं 8000 वर जवळजवळ 4 मोहिमा गेल्या होत्या. काही प्रसिद्ध आहेत, काही अप्रसिद्ध आहेत. पण आणि त्यातनं स्फूर्ती घेऊन आमच्यासारखे जे तेव्हा नव्याने सुरुवात केलेली लोक होती, माझ्या पिढीची लोक आपण म्हणू, म्हणजे मला आठवतं की माझ्या वैयक्तिक बाबतीत बोलायचं तर 88 साली मी 4 शिखरं चढलो
हनुमान शिखराचा प्रयत्न केला, तेव्हा झालं नाही ते मी 91 साली परत जाऊन केलं. त्याच वर्षी मी कामेट अटेम्प्ट केलं, कामेट चढू शकलो नाही, पण त्या शेजारचं अभिगामीन हे 7400 मीटरचं शिखर चढून आलो. एक वाढ होत राहिली सतत, आणि मार्गदर्शन करायला ही सगळी अनुभवी लोक, सिनियर असले तरी मित्रच होते, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मदत मिळवणं हे खूप सोपं झालं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पिढीला यांचा खूप फायदा मिळाला, आणि त्यातनं गिर्यारोहणाची चांगली भरभराट झाली. म्हणजे राजेश, मला एक गोष्ट अशी लक्षात येते की तेव्हा हिमालयातल्या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी आधी उमेदवारी, शिक्षण, हमालीच आपण म्हणूयात त्याला, हमाली प्रत्यक्ष हमाली. म्हणजे त्याला एक बिल्टअप होता. येस. तर एक म्हणजे पटकन उठलं आणि मोहिमेला गेलं असं करता येत नव्हतं. कधीच नाही. दुसरं म्हणजे मी जे नियोजन म्हणलं, म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान समजतोय. कांचनजंगा मोहिमेत माझा एक अगदी खारीचा वाटा होता. त्याचं इक्विपमेंट आणि फूडचं पॅकिंगच अनेक आठवडे चालू होतं. ठाण्यामध्ये एक शाहू मार्केटचा मोठा हॉल हॉल होता. होता. 2 टन फक्त सामुग्री आणि अन्नधान्य होतं, ज्याचे वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये पॅकिंग कित्येक आठवडे चालू होतं. एक मोठी फौज तिथे, पॅकर सर्कस असं आपण त्याला गमतीने म्हणायचो. मी गंमत सांगतो की त्या मोहिमेत प्रत्यक्ष 24 जण गेलेले होते, पण त्याच्या मोहिमेच्या उभारणी करता 250 माणसं कामाला वेगवेगळ्या प्रकारे लागलेली होती. प्रश्नच म्हणजे ह्याच्यात त्याचा जो प्रसार आणि आकर्षण तयार झालं ना या प्रकाराबद्दलचं, त्याची मोहिनी पुढची कित्येक वर्ष टिकून राहिली महाराष्ट्रावर. 88 वॉज अ लँडमार्क. लँडमार्क एक्सपिडिशन.